आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण काल झालेल्या बाजार व्यवहारांच्या आधारे सोयाबीन, तूर आणि कांदा या 3 प्रमुख पिकांचे आजचे विश्लेषण करत आहोत आणि आज शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायचे ते समजून घेऊया. सर्वप्रथम सोयाबीन. कालच्या बाजारात सोयाबीनसाठी सरकारी MSP 5328 रुपये आहे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. कालच्या व्यवहारात सोयाबीनचा सरासरी भाव साधारण 4800 ते 5800 रुपयांच्या दरम्यान दिसून आला. पण ज्या बाजारात चांगल्या प्रतीचा स्वच्छ आणि कोरडा माल होता तिथे भाव MSP पेक्षा जास्त मिळालेला दिसतो. काल वाशिम बाजारात सोयाबीनला 6500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. खामगावमध्ये 6050 रुपये आणि दिग्रसमध्ये 5650 रुपयांपर्यंत दर नोंदवले गेले. यावरून आजचे चित्र असे आहे की सोयाबीन बाजार एकूण पाहता MSPच्या वर टिकलेला आहे, पण हा फायदा फक्त चांगल्या गुणवत्तेच्या मालालाच मिळतोय. आजचा सल्ला असा की जर तुमच्याकडे चांगला कोरडा आणि स्वच्छ माल असेल तर निवडक बाजारात टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा विचार करू शकता. पण उलसर किंवा कमी दर्जाचा माल असेल तर फार काळ थांबण्यापेक्षा भाव पाहून निर्णय घ्या. आता पाहूया तूर पिकाकडे. तूर पिकासाठी सरकारी MSP 8000 रुपये आहे. कालच्या बाजारात काही निवडक व्यवहारांमध्ये तूरला 8400 ते 8500 रुपये असे दर दिसले, पण हे व्यवहार फार मर्यादित होते. बहुतांश बाजारांमध्ये तूरचा सरासरी भाव 6800 ते 7500 रुपयांच्या दरम्यान दिसून आला. म्हणजेच आजच्या विश्लेषणानुसार तूर बाजार अजूनही दबावात आहे आणि MSP दर सर्वसामान्य शेतकऱ्याला सहज मिळत नाही. आजचा सल्ला असा की जर आर्थिक गरज तातडीची नसेल तर तूर विक्रीबाबत घाई न करता बाजाराची दिशा पाहत राहणे शहाणपणाचे ठरेल. घाईत विक्री केल्यास MSP पेक्षा खूप कमी दर मिळण्याची शक्यता आहे. आता पाहूया कांद्याचे चित्र. कांद्याला सरकारी MSP नाही, तो पूर्णपणे आवक आणि मागणीवर अवलंबून असतो. कालच्या बाजारात जिथे कांद्याची आवक जास्त होती तिथे भावावर दबाव दिसून आला आणि जिथे आवक मर्यादित होती अशा निवडक बाजारात कांद्याचे दर 7500 ते 8500 रुपयांपर्यंत सावरलेले दिसले. यावरून आजचे विश्लेषण असे सांगते की कांद्याचे दर स्थिर नाहीत आणि ते रोज आवकेनुसार बदलू शकतात. आजचा सल्ला असा की जर तुमच्या भागात आवक वाढत असेल तर भाव खाली येण्याची शक्यता लक्षात ठेवा आणि आवक कमी असलेल्या निवडक बाजारात विक्रीची संधी मिळते का ते तपासून निर्णय घ्या. आता तिन्ही पिकांचा एकत्र विचार केला तर आजचे चित्र स्पष्ट आहे. सोयाबीन कालच्या व्यवहारावरून MSPच्या वर, पण फक्त चांगल्या प्रतीसाठी. तूर MSP असूनही आजच्या स्थितीत बाजारात दबावात. कांदा पूर्णपणे आवक आणि मागणीवर अवलंबून दर रोज बदलणारे. म्हणून शेतकरी मित्रांनो, आजचा निर्णय फक्त भाव पाहून नाही तर कालच्या बाजार व्यवहारांवर आधारित विश्लेषण आणि तुमच्या मालाच्या गुणवत्तेनुसार घ्या. दररोजचा बाजारभाव आणि अशाच प्रकारचे प्रामाणिक विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आहे.